काही दिवसांपूर्वी माझ्या मुलाला सर्दी झाली आणि त्यांनी मला काय म्हणावं, तो म्हणे की मम्मा तू जे रील मध्ये औषधाचं नाव घेतलं ना सर्दीसाठी ते तू मला दे. तर आता मला प्रश्न पडला की असाच विचार अनेक पेशंट्स करत असतील. असंच होतं की जेव्हा एखादा डॉक्टर एखाद्या रीलमध्ये इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर किंवा इतर कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले मतं व्यक्त करतो किंवा काही एक्झाम्पल्स देतो, तर बरेचदा पेशंट्सना, स्पेसिफिकली मी होमिओपॅथीबद्दल बोलते, तर त्यांना असं वाटतं की अमुक अमुक रोगासाठी हेच औषध आहे. बरं, आणि हे सुद्धा जाणवतं की बरेचदा पेशंट्स हे स्वतःपुरतं मर्यादित गोष्ट न ठेवता आपल्या नातेवाईकांमध्ये, मित्रपरिवारात सुद्धा या गोष्टी, इन्फॉर्मेशन शेअर करतात. मी हे एखादी गोष्ट वाचली, हे तू घेऊन बघ. सो ही सुद्धा पद्धत चुकीची आहे. कसं आहे, प्रत्येकाची हेल्थ हिस्ट्री ही निरनिराळी आहे. प्रत्येकाला जो त्रास होतो त्याच्या मागची कारणं विभिन्न आहे. सो कुठलीही गोष्ट अशा प्लॅटफॉर्म्सवरनं ऐकून वाचून तुम्ही जाऊन स्वतः काउंटर मेडिसिन घेऊन सेल्फ ट्रीटमेंट अजिबात करू नका. सेल्फ ट्रीटमेंट हॅज इट्स ओन रिपरकशन्स. तुम्ही आपल्या मनाने एखादी गोष्ट करायला गेलात पण ती जर बिघडून बसली तर याची जबाबदारी कोणाची? बेस्ट वे इज टू कन्सल्ट अ प्रॉपर प्रोफेशनल डॉक्टर. होमिओपॅथी असो, ॲलोपॅथी असो, कुठल्याही फील्डचे डॉक्टर असो, पण व्यवस्थित जाऊन सल्ला, मार्गदर्शन एखाद्या क्वालिफाईड डॉक्टर कडून घेऊनच तुम्ही तुमची ट्रीटमेंट करायला पाहिजे.